Hello students, welcome back to the S Chemistry YouTube channel. Today we are going to see one of the most important point, that is effective atomic number, shortly called as EAN and EAN rule. Okay, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, तुम्ही कशासाठी व्हिडिओ पाहताय? सर आम्ही व्हिडिओ पाहतोय डॉक्टर, इंजिनियर, वकील, मोठं सायंटिस्ट बनण्यासाठी आम्ही व्हिडिओ पाहतोय, लेक्चर पाहतोय, राईट. अल्टिमेटली तुम्हाला काय मिळवायचं आहे? तर बाळांनो, अल्टिमेटली तुम्हाला स्टॅबिलिटी मिळवायचं आहे. मग स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी तुम्हाला काय बनावं लागतं? स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी तुम्हाला डॉक्टर, इंजिनियर, मोठं सायंटिस्ट बनावं लागतं. आता हे बनण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? हे बनण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल, बरोबर? म्हणजे काहीतरी तुम्हाला प्रोसेस करावी लागेल. इन द सिमिलर फॅशन पिरियडिक टेबलमधले एलिमेंट काहीतरी प्रोसेस करून स्टॅबिलिटी प्राप्त करतात. मग आता आपल्या पिरियडिक टेबलमधले डॉक्टर, इंजिनियर, वकील कोण आहेत? तर आपल्या पिरियडिक टेबलमधले डॉक्टर, इंजिनियर, वकील म्हणजे कॉलम नंबर 18 ग्रुप एलिमेंट्स, राईट. कुठले एलिमेंट्स आहेत? 18 ग्रुप एलिमेंट. 18 ग्रुप एलिमेंट हेमाने नेहाला आग्रह करून झेरॉक्स रंगविले. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट? here is 2, 10, 18, 36, 54, 86, right? These are noble gases, inert gases. 18 ग्रुप एलिमेंट, 0 ग्रुप एलिमेंट. म्हणजे पिरियडिक टेबल मधल्या राहिलेल्या सर्व एलिमेंटना काय वाटतं, काय बनावं असं वाटतं? डॉक्टर, इंजिनियर, वकील बनावं असं वाटतं. म्हणजे कुठल्या कॉलम मध्ये जाण्याची इच्छा आहे त्यांची? 18व्या कॉलम मध्ये. मग 18व्या कॉलम मध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन किती पाहिजेत? 2, 10, 2, 10, 18, 36, 54, 86 and 118, राईट. असो, तर बाळांनो, एवढे इलेक्ट्रॉन जर आपल्याकडे आले तर आपण काय प्राप्त करू शकतो? स्टॅबिलिटी प्राप्त करू शकतो. आणि मग प्रत्येक एलिमेंट, प्रत्येक मेटल, आपला फोकस आहे ट्रान्झिशन मेटल. ट्रान्झिशन मेटल काय प्राप्त करतात? तर एवढे इलेक्ट्रॉन प्राप्त करतात. आता 10 आणि 18च्या मधले काय प्राप्त करतील? 18 आणि 36च्या मधले काय? 18 अँड 36च्या मधले काय अचीव करतील? 36 करतील. 36 आणि 54च्या मधले काय करतील? 54 अचीव करतात, राईट. आणि 54 आणि 86च्या मधले काय करतात? 86 इलेक्ट्रॉन काय करतात? टोटल अचीव करतात. आणि ते कसे करतात? ते अचीव केल्यानंतर त्याला काय म्हणायचं आणि प्रोसेसला काय म्हणायचं ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्यासाठी एक एक्झाम्पल मी घेतोय. ते एक एक्झाम्पल आहे K4FeCN6. आता हे जे K4FeCN6 हे जे एक्झाम्पल आहे, याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम कोण आहे? Fe आहे, राईट. ते Fe ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? जर कॅल्क्युलेट केली तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती येते? +2 ऑक्सिडेशन स्टेट येते. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट कशी करायची तुम्हाला माहिती आहे. इट इज व्हेरी सिंपल. याचा अर्थ काय होतो? सर्वांनी जरा लक्ष द्या. Fe, राईट, पहिल्यांदा काय करतो? Fe2+ बनतो. म्हणजे तो 2 इलेक्ट्रॉन काय करतो? लॉस करतो. Fe चा ॲटॉमिक नंबर किती? सायन्स टीचर व्हेरी क्लेवर म्हणून फेकोनी कुंजन, फेकोनी मीन्स 26 ॲटॉमिक नंबर. त्याने बघा 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, म्हणजे तो काय बनला? 24 बनला. नाव Fe2++ किती सायनाइड लिगँड्स आहेत? 6 सायनाइड लिगँड आपली स्वतःकडची काय देणार आहेत? Fe2+ ला स्वतःकडची काय देणार आहेत? इलेक्ट्रॉन पेअर देणार आहेत. असे किती सायनाइड देणार आहेत? असे सायनाइड 6 लोन पेअर देणार आहेत. सायनाइड लोन पेअर कुणाला देणार आहेत? Fe2+ ला. आणि मग तयार काय होणार आहे? हा कॉम्प्लेक्स तयार होणार आहे FeCN6. डोक्यावरती चार्ज किती येणार आहे? इथं बानो +2 आहे, इथं -6 आहे. म्हणजे डोक्यावरती काय येईल? -4. -4 ला बॅलन्स करण्यासाठी K+ किती लागतील? 4K+ लागतील. आणि मग हा कॉम्प्लेक्स तयार होईल, राईट. म्हणजे ही एक प्रोसेस झाली. आता बानो, या Fe च्या शेजारी इलेक्ट्रॉन्स किती आहेत? आता ह्याच्याकडे किती होते? 24. हे इलेक्ट्रॉन लोन पेअर म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. 6 × 2 12. 24 +
12 36 याचा अर्थ या Feच्या शेजारी भोवती राईट या Feच्या भोवती कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहेत 36 आणि हा 36 ऍटॉमिक नंबर कुणाचा आहे क्रिप्टॉनचा आहे कुणाचा आहे क्रिप्टॉनचा क्रिप्टॉन कोण आहे नोबल गॅस ऍटम आहे नोबल गॅस ऍटम आहे आता हे 36 आहे हे 36 उत्तर येण्यासाठी मला काय करावं लागलं बघा बरं काय करावं लागलं या 36 ला आपण काय म्हणतो EAN म्हणजे काय इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर आता बाळांनो डोक्यात मध्ये पहिल्यांदा लक्षात ठेवा की इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर हा सेंट्रल मेटल ऍटमचा असतो म्हणजे तुम्हाला दिलं पाहिजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड जशी इथं कोऑर्डिनेशन कंपाऊंड दिलेले आहेत ती कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आणि त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधला सेंट्रल मेटल ऍटमचा तुम्हाला काय करावं लागेल इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर मग इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर म्हणजे तयार झालेल्या इलेक्ट्रॉनची संख्या तयार झालेली इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच काय इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर ए बाबा तू होतास काय 26 तू झालास काय 24 म्हणजे किती इलेक्ट्रॉन लॉस केलेस 2 म्हणून 2 इलेक्ट्रॉन काय केले लॉस केले -2 त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे 26 किती इलेक्ट्रॉन लॉस केले पहिल्यांदा 2 इलेक्ट्रॉन लॉस केले राईट म्हणून -2 केला आपण आणि आता परत इलेक्ट्रॉन पेअर गेन केल्या म्हणून प्लस केलं पाहिजे किती इलेक्ट्रॉन पेअर गेन केल्या 6 2 जा म्हणजे मला 12 इलेक्ट्रॉन काय केले गेन केले म्हणजे मला काय लिहिता येईल म्हणजे मला असं लिहिता येईल ओके आता सिम्बॉल काय टेक्स्ट बुक मध्ये वापरले ते बघूया आपण सिम्बॉल असे वापरलेले आहेत EAN इज इक्वल टू 26 हा काय ऍटॉमिक नंबर मायनस त्याची काय आहे ही x ही काय आहे ऑक्सिडेशन स्टेट कारण की त्याने किती इलेक्ट्रॉन लॉस केले 2 इलेक्ट्रॉन लॉस केले ऑक्सिडेशन स्टेट किती म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट जेवढी असते तेवढे इलेक्ट्रॉन काय केले पाहिजेत लॉस केलेले पाहिजेत आणि प्लस हे 12 काय आहे 12 इलेक्ट्रॉन्स कुणी डोनेट केलेले आहेत लिगेंडने डोनेट केलेले आहेत म्हणजे ह्या 12 च्या ऐवजी मी म्हणतो y राईट z म्हणजे काय z म्हणजे ऍटॉमिक नंबर z म्हणजे ऍटॉमिक नंबर x म्हणजे काय म्हणूया शॉर्ट मध्ये ऑक्सिडेशन स्टेट किंवा असं म्हणू शकतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ड टू रीच पर्टिक्युलर ऑक्सिडेशन स्टेट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट टू रीच पर्टिक्युलर ऑक्सिडेशन स्टेट मग आपण ऑक्सिडेशन स्टेट लिहूया शॉर्ट मध्ये y इज इक्वल टू y म्हणजे कोण 12 म्हणजे ह्या 6 लोन पेअर इलेक्ट्रॉन पेअर किती दिल्या 6 दुनी किती 12 राईट म्हणजे इलेक्ट्रॉन्स y चा अर्थ काय झाला इलेक्ट्रॉन्स 12 इलेक्ट्रॉन कोणी दिले सायनाइड कोण आहे लिगॅंड म्हणजे आपण काय बनणार y म्हणजे काय 12 म्हणजेच काय इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅंड्स टोटल इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय लिगॅंड्स टोटल इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅंड्स म्हणजे EAN चा फॉर्म्युला काय झाला ऍटॉमिक नंबर मायनस ऑक्सिडेशन स्टेट प्लस इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅंड्स इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅंड्स म्हणजे एक तुम्हाला तर माहित होतं मेटलची टेंडन्सी काय असते इलेक्ट्रॉन लॉस करण्याची टेंडन्सी असते पण बघा इथं मेटल इलेक्ट्रॉन लॉस पहिल्यांदा करतोय आणि नंतर इलेक्ट्रॉन काय करतोय लिगॅंड कडून काय करतोय गेन करतोय म्हणजे एक नवीन गोष्ट कळाली की मेटल इलेक्ट्रॉन सुद्धा घेतात आता ते इलेक्ट्रॉन घेतात का इलेक्ट्रॉन पेअर घेतात तर ते बघानो इलेक्ट्रॉन पेअर घेतात राईट इलेक्ट्रॉन पेअर घेतात व्हॉट इज मीन बाय EAN मग EAN म्हणजे काय कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये सेंट्रल मेटल ऍटमच्या भोवती जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे त्या संख्येला काय म्हणायचं इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर वेगळं ऍटॉमिक नंबर जे तुम्हाला कॉमन माहिती आहे ते इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर ही संकल्पना आली याचा अर्थ तुम्हाला दिलेलं पाहिजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या मध्यभागी जो मेटल असतो त्या मेटलच्या भोवती इलेक्ट्रॉनची जी संख्या असते त्या संख्येला काय म्हणतो आपण इफेक्टिव्ह ऍटॉमिक नंबर म्हणजे तयार झालेला ऍटॉमिक नंबर आता हा असं का करतो स्टॅबिलिटी प्राप्त करण्यासाठी कारण प्रत्येकाला काय बनायचं आहे डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं आहे मोठं सायंटिस्ट बनायचं आहे EAN इज इक्वल टू Z
minus x plus y. Z is atomic number minus oxidation state plus electron donated by ligands. तुम्हाला बघा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कळाला असेल. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कसा काढायचा, त्याचा ॲटॉमिक नंबर, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक नंबर हे वेगळा आहे. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये तयार झालेला इलेक्ट्रॉनची संख्या, त्याला म्हणतो आपण इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर मायनस ऑक्सिडेशन स्टेट प्लस इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगेंड. आणि मग बाळा तुम्ही स्वतः बना, स्वतः तुम्ही कोण बना, एफई. तुम्ही काय करा पहिल्यांदा, एफई म्हणजे तुम्ही किती आहात, तुमचा ॲटॉमिक नंबर किती आहे आता 26 आहे, 26 आहे. तुम्ही काय करा, 2 इलेक्ट्रॉन लॉस करा, केले किती बनला, तुमच्याकडे किती इलेक्ट्रॉन राहिले, 24 राहिले. आणि आता 6 लोन पेअर सायनाइड कडून घ्या. म्हणजे तुम्ही किती इलेक्ट्रॉन घेतले, 6 लोन पेअर, 6 2 12 इलेक्ट्रॉन तुम्ही सायनाइड कडून घेतले. आणि मग तुमच्याकडे आता इलेक्ट्रॉन टोटल किती झाले, पहिले होते किती 26, त्यातले 2 इलेक्ट्रॉन काय केले लॉस, आता किती आहे 24. आणि आता गेन किती केले लिगँड कडून 12. याचा अर्थ टोटल इलेक्ट्रॉन तुमच्या भोवती किती झाले 36. मग 36 हा काय आहे, ॲटॉमिक नंबर आहे का इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आहे, तयार झालेला ॲटॉमिक नंबर असं म्हणूया आपण. याचा अर्थ इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर एफईचा या कंपाऊंड मध्ये किती आला 36 आला. 36 ॲटॉमिक नंबर कुणाचा आहे, नेक्स्ट नोबेल गॅस कोटला आहे क्रिप्टॉन, याचा ॲटॉमिक नंबर 26 आहे. 26 च्या पुढचा नेक्स्ट नोबेल गॅस कोण आहे, क्रिप्टॉन विथ ॲटॉमिक नंबर 36. आणि मग बाळानो EAN रूल लिहिला गेला. आता EAN रूल काय आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होताना मध्यभागी असणारा मेटल ॲटम, मेटल आयन काय करतो, लिगँड कडून इलेक्ट्रॉन घेत जातो. आता 26 वाला 54 तर बनणार नाही, कारण 54 जणांना आहे आणि तेवढं बनण्यासाठी त्याला खूप इलेक्ट्रॉन पेअर गेन करावं लागतील आणि ते काय पॉसिबल नाही. त्यामुळं 26 वाल्याला 36 बनणं पॉसिबल आहे, ते सोपं आहे इलेक्ट्रॉन काय करून गेन करून. याचा अर्थ EAN रूल काय लिहिला गेला, कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार होताना मध्यभागी असणारा मेटल ॲटम ऑर आयन कंटिन्युअसली लिगँड कडून इलेक्ट्रॉन पेअर घेतो. आता कुठंपर्यंत घेतो, 100 होईपर्यंत घेतो का, तर 26 वाला पहिल्यांदा 24 बनतोय आणि मग 36 पर्यंत इलेक्ट्रॉन काय करतो, गेन करत जातो. याचा अर्थ नेक्स्ट नोबेल गॅसच्या ॲटॉमिक नंबर एवढे इलेक्ट्रॉन होईपर्यंत तो काय करतो, इलेक्ट्रॉन पेअर लिगँड कडून घेत जातो. याला आपण काय म्हणतो, EAN रूल. याचा अर्थ नेक्स्ट नोबेल गॅस च्या ॲटॉमिक नंबर एवढे माझ्या भोवती इलेक्ट्रॉन होत नाहीत तोपर्यंत, याचा अर्थ स्टॅबिलिटी प्राप्त होईपर्यंत, कुठंपर्यंत सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन इलेक्ट्रॉन घेत राहील, स्टॅबिलिटी प्राप्त होईपर्यंत. आणि स्टॅबिलिटी प्राप्त होण्यासाठी मग माझ्याकडे इलेक्ट्रॉन किती आले पाहिजेत, 2 2 10 18 36 54 86 118 118 एवढे इलेक्ट्रॉन होईपर्यंत मी लिगँड करून काय करेन, इलेक्ट्रॉन पेअर काय करेन, गेन करेन. आणि मग आपल्याला काय म्हणता येईल, व्हॉट इज EAN रूल. EAN म्हणजे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर, तो कसा कॅल्क्युलेट करायचा सांगितलं आपण. मग सर EAN ची डेफिनेशन काय झाली, EAN ची डेफिनेशन काय झाली, माझ्या भोवती कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये माझ्या म्हणजे मी कोण आहे, सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन, माझ्या भोवती टोटल इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे त्या संख्येला काय म्हणायचं, EAN. मग व्हॉट इज मीन बाय EAN, EAN इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड सेंट्रल मेटल ॲटम ऑर आयन इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर बाळानो तुम्हाला काय दिलं पाहिजेच, नुसता मेटल देऊन चालणार नाही, तुम्हाला दिलं पाहिजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आणि मग कोऑर्डिनेशन कंपाऊंड च्या रिलेटेड बाळानो इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर आहे, राईट. कंपाऊंड तयार झाल्याशिवाय मेटलला काय मिळणार नाही, स्टॅबिलिटी मिळणार नाही. आणि मग बाळानो व्हॉट इज मीन बाय EAN, EAN इज द टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन around central metal atom or ion in coordination compound is called as effective atomic number. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये तुम्हाला म्हणावं लागेल. आणि हाऊ इट इज कॅल्क्युलेटेड, इट इज कॅल्क्युलेटेड ॲज द इलेक्ट्रॉन्स ऑफ मेटल अँड इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय द लिगँड्स. इट इज द सम ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ द मेटल 24
and electron donated by the ligands is called as effective atomic number. So it is calculated by the equation EAN is equal to Z atomic number minus oxidation state and plus electron donated by the ligands. Okay, now what is mean by EAN rule? मध्यभागी असणारा मेटल ॲटम और आयन लिगॅंड कडून इलेक्ट्रॉन घेत राहतो, कुठपर्यंत घेत राहतो? नेक्स्ट नोबेल गॅसच्या ॲटॉमिक नंबर एवढे इलेक्ट्रॉन होईपर्यंत इलेक्ट्रॉन काय करतो? घेत राहतो. 26 वाला किंवा 21 ते 30 वाले काय बनणार? 36 बनणार. हे कोण सांगतं? EAN रूल नियम सांगतो. नियम असं सांगतो की मेटल ॲटम और आयन मध्यभागी असणारा किती इलेक्ट्रॉन घेत राहील? नेक्स्ट नोबेल गॅसच्या ॲटॉमिक नंबर एवढे इलेक्ट्रॉन काय करेल? तो गेन करेल. म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय EAN रूल? EAN रूल इज द रूल इन विच सेंट्रल मेटल ॲटम, राईट, काय म्हणणार आपण? द सेंट्रल मेटल ॲटम और आयन कंटिन्युअसली गेन इलेक्ट्रॉन फ्रॉम लिगॅंड्स टिल कुठपर्यंत? till the total number of electron surrounding metal atom or ion becomes equal to atomic number of next Nobel gas atom. आता मला सांगा 54 आणि 86 च्या मधले मेटल काय करतील? 86 बनतील. 86 आणि 118 च्या मधले काय बनतील? 118 बनतील. व्हेरी सिंपल. मग मला सांगा 36 आणि 54 च्या मधले काय करतील? 54 बनतील. व्हेरी सिंपल. आणि मग आपल्याला काही एक्झाम्पल न बघायचे आहेत. वन्स अगेन EAN रूल. The central metal atom or ion continuously gain electron from the ligands till the total number of electron around central metal atom or ion becomes equal to atomic number of next noble gas atom. Okay, that is the EAN rule. Now, by taking first example, calculate, right, ferricyanide. आता बघा त्या फेरिसायनाइडचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे. कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN ऑफ Fe in what? In पोटॅशियम फेरिसायनाइड. आता बघा पोटॅशियम फेरिसायनाइड. पोटॅशियम फेरिसायनाइड मधलं स्पेलिंग फार महत्वाचं आहे. फेरो लिहिले का फेरी लिहिले? फेरो लिहिले का फेरी? फेरी याचा अर्थ, फेरीचा अर्थ म्हणजे फेरिक. फेरिक म्हणजे Fe3+. फेरस, फेरस म्हणजे Fe2+. हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. म्हणजे या फेरी शब्दात त्याची दिलेली ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे? Fe3+. आता फेरिसायनाइड लिगॅंड, सायनाइड लिगॅंड किती असणार? 6. इथं +3 आहे, -6. इथं किती लिहिलं पाहिजे? -3. हा जो आयन आहे त्याच्यामध्ये Fe दिलेला आहे. त्या Fe ची काय काढायची आहे? ते Fe चं काढायचं आहे बघा. इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. आता इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर म्हणजे कोण? EAN इज इक्वल टू कोण? Z - X प्लस काय? Y. या सर्वांचा अर्थ तुम्हाला माहित झाला. Z म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर. X म्हणजे काय? त्याची ऑक्सिडेशन स्टेट. आणि Y म्हणजे काय? इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगॅंड्स. एक लिगॅंड, मोनोटेटेड लिगॅंड, एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. हे लक्षात आलं पाहिजे. एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. आता बघा EAN कुणाचा काढायचा आहे? Fe चा. EAN ऑफ Fe, राईट. Fe चा काढायचा. कसा करणार? Fe चा ॲटॉमिक नंबर किती असतो? 26. माहिती आहे तुम्हाला. आता त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? -3 प्लस लिगॅंड किती आहेत? 6. पहिल्यांदा तुम्हाला नावानुसार पोटॅशियम फेरिसायनाइड त्याच्यावर स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. लिगॅंड किती आहेत? 6. 6 लोन पेअर, 6 to the 12 इलेक्ट्रॉन्स. 12 इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू, याचे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 23 प्लस 12 केलं तर बाळांनो येईल 35. याचा अर्थ Fe इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर इज इक्वल टू किती आला? 35 आला. आता सर तुम्ही सांगितलं की रूल काय आहे? 36 व्हायला पाहिजे. आलं किती? 35. म्हणजे इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर 35 आला, राईट. पण रूल ओबे केला का? रूल काय सांगतो? किती व्हायला पाहिजे होते? 36 व्हायला, 36 व्हायला पाहिजे होते. याचा अर्थ हा जो सेंट्रल मेटल ॲटम और आयन आहे तो EAN रूल ओबे करत नाही. डू नॉट ओबे EAN रूल.
EAN रूल काय उभे करत नाही. बानो इथं Feचा ऍटॉमिक नंबर किती आला 35 सॉरी 36 आला ना. K4 FeCN6 मध्ये किती आला EAN 36 आला. इथं किती आला 35 आला. आपण ती एक्झाम्पल आणखी परत एकदा बघायची आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले. नेक्स्ट एक्झाम्पल दिले काय व्हॉट इज द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ रोडियम इन रोडियम H2O6. डोक्यावरती किती लिहिले आहे. डोक्यावरती लिहिले बाळांनो 3+. आता जरी ॲटॉमिक नंबर समजा दिले नाही. ॲटॉमिक नंबर रोडियमचा दिलाय 45. ॲटॉमिक नंबर जरी दिले नाही तरी सुद्धा तुम्हाला ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करता येतात. रोडियम कुठल्या वाक्यामध्ये येतो. कोळेकर राहतो इराणला म्हणून तो कसा आहे मतिमंद आहे. फेकोनी फे किती असतो 26. हा किती असणार 27. मग 27 अधिक 27 प्लस 18 किती होतं. ओके 45 म्हणजे 27 प्लस 18 राईट 45. सो ॲटॉमिक नंबर ऑफ रोडियम इज 45 आणि आपल्याला तो कॅल्क्युलेट करता येतो. काही प्रॉब्लेम नाही. शक्यतो ॲटॉमिक नंबर देतात. जरी दिला नाही तरी आपल्याला तो काढता आला पाहिजे. ओके ना. व्हॉट इज द EAN ऑफ रोडियम इन H2O6. डोक्यावरती किती लिहिले 3+. आणि याचा काय करायचं तुम्हाला ॲटॉमिक नंबर EAN कुणाचा रोडियमचा इज इक्वल टू इक्वेशन काय Z मायनस X प्लस काय Y. Z किती आहे रोडियमचा 45 मायनस त्याचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे. सर ऑक्सिडेशन स्टेट आता ही कशी काढायची याची रोडियमची. वॉटरवरती चार्ज किती असतो काहीच नसतो म्हणजे किती असतो 0 असतो. वॉटर किती काय असणार त्याचा इलेक्ट्रिक चार्ज न्यूट्रल लिगँड आहे म्हणजे चार्ज किती असणार 0. इथं किती लिहिल्यानंतर उत्तर +3 येईल. इथं +3 लिहिल्यानंतरच उत्तर काय येईल +3 येईल म्हणजे -3 प्लस Y म्हणजे काय इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय लिगँड. लिगँड किती आहेत 6 2 जा 1 लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन 6 2 जा किती 12. इथं तुम्हाला 12 लिहावं लागेल. 45 मायनस 3 42 प्लस 12 किती उत्तर येणार याचं 54. व्हॉट इज द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ रोडियम इन दिस कोऑर्डिनेशन कंपाऊंड. याचा अर्थ इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधलाच असतो. इतर कुठेही इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय प्रोव्हाइड करावं लागेल कोऑर्डिनेशन नंबर आणि त्याचा किती आला 54. इथं काय केला ओबेज. व्हॉट ओबेज EAN rule. Why it is obeys EAN rule? Because the total number of electron around the rhodium in coordination compound is equal to atomic number of next noble gas. आता 45 कुणाच्या मध्ये असणार आहे 45 is in between 36 and 54 आणि त्यामुळे 45 ला काय बनलं पाहिजे 54 बनलं पाहिजे आणि तो 54 बनलेला आहे. That means it obeys EAN rule. Rhodium, right, obeys EAN rule because it acquired total number of electron equal to next noble gas atomic number. Now, next example. What is the EAN of cobalt in Na3 cobalt NO24 राईट Cl2 आणि या कोबाल्टचा काय करायचा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. वन्स अगेन इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कुणाचा कोबाल्टचा Z मायनस कोण X प्लस कोण Y. ऑक्सिडेशन स्टेट इलेक्ट्रॉन डोनेटेड बाय द लिगँड्स. ओके नाव व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट. ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट फेको 27 आताच आपण बघितलं राईट. फेको 27 मायनस ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा. ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करणार इथं मी कॅल्क्युलेट करतो बाळांनो. Na3 आहेत अधिक कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट काढायचे प्लस 4 कोण आहेत NO2 आहेत प्लस 2 कोण आहेत क्लोरीन आहेत राईट. क्लोराइड आहे इज इक्वल टू काय 0. आता ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करणार. सोडियम वरती चार्ज किती असतो +1. NO2 वरती काय असतो -1. Cl वरती काय असतो -1 म्हणजे मला काय लिहावं लागेल +3 प्लस कोबाल्ट -4 -1 4
2 इज इक्वल टू काय होणार 0. कोबाल्ट इज इक्वल टू मायनस मायनस पलीकडे गेले तर काय होईल +6 -3. कोबाल्ट इज इक्वल टू +3. सो व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्ट इज +3. बाळांनो ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. 27 - 3 plus electron donated by ligand. This is monodentate ligand, this is monodentate ligand. Total ligands are 6. 6 2s are 12, right? 27 minus 3, 24 plus 12, 4 and 2, 36. That means effective atomic number of cobalt, effective atomic number of cobalt is 36. That means cobalt obeys EAN rule. Cobalt obeys EAN rule. Very simple. Now we are moving to next MCQ. All these questions are asked in previous exam. Now next question is what? Which of the following coordination compound in which central metal atom or ion obeys EAN rule strictly? खालीलपैकी कोणत्या कंपाउंड मध्ये सेंट्रल मेटल ॲटम और आयन EAN रूल ओबे करतो? आता हे आपल्याला माहित झालं, हा ओबे करतोय म्हणजे उत्तर हे असणार आहे. हा करत नाही. आता हे दोघं पण करणार नाही, पण त्यांचा ॲटॉमिक नंबर किती येतो कॅल्क्युलेट करूया आपण. आपण सी ऑप्शन घेऊया. क्रोमियम H2O6 Cl3. आता बघा EAN कुणाचा करायचा असतो? मेटलचा. Z - X कोण Y. क्रोमियम ॲटॉमिक नंबर सायन्स टीचर व्हेरी क्लेवर म्हणजे ॲटॉमिक नंबर 24 मायनस त्याची काय काढायची ऑक्सिडेशन स्टेट कशी काढणार. इथं लिगेंड किती आहे बानो? चार्ज किती असतात 0. इथं किती आहे -3 इज इक्वल टू 0 येण्यासाठी इथं किती लिहिणार +3 म्हणजे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आली +3. इथं 3 लिहिणार अधिक H2 किती 6. आता मी 6 2 चा किती 12. व्हेरी सिंपल. इथून किती मायनस होणार 3 मायनस होणार म्हणजे किती होणार 21 अधिक किती 12 इज इक्वल टू किती होणार 33. व्हॉट इज द EAN of chromium? In this complex it becomes 33 only. So it do not obey EAN rule. If answer is 36 then only it obeys EAN rule. Now next one is copper, right? Next example is copper NH3 4SO4. Now EAN of copper is equal to copper चा टर्म फेकोनी कुंजन, right? Z - X plus Y. Z is equal to 29 minus what is the oxidation state? SO4 becomes minus. Ammonia is neutral ligand 0 is equal to 0 येण्यासाठी इथं किती पाहिजे +2 -2 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट किती आली 2 आली म्हणून 2 इथं लिहावं लागेल अधिक. What is meant by Y? Y is the electron donated by the ligand. हे काय ligand नाही या काउंटर आहे नाही. ligand किती आहे 4 4 2 चा किती 8 is equal to 29 minus 2 it becomes 27 plus 8, right? It becomes 35. That means in this compound chromium has 33. In this compound copper has only 35. That means 3 compound do not obeys EAN rule. Only first compound obeys EAN rule. Now next example. What is the EAN of nickel? EAN of nickel in given compound. Now compound is nickel carbon monoxide 4. Now carbon monoxide is a neutral ligand. It's 0 is equal to 0. Nickel oxidation state also 0. What is the effective atomic number of nickel? Right, nickel. Okay. Z - X plus Y. What is the atomic number of nickel? Feconi. It means it is 28 minus oxidation state is 0 plus Y electron donated. How many ligands are there? There are 4 monodentate ligands. 4 2s are 8. 8 into 8 16. We can say 36. So nickel has EAN 36 obeys EAN rule. Okay. Now atomic number 36, that is why it is obeys EAN rule. Okay. FeCO5
simple. Fe means effective atomic number of Fe, right? Z minus X plus Y. What is the atomic number of Fe? 26. What is the oxidation state? 0, no doubt. 0 plus how many electrons are donated? 10. It becomes 36. So once again, Fe in this complex, pentacarbonyl, iron 0. Fe obeys EAN rule because the total number of electron around Fe in pentacarbonyl nickel, pentacarbonyl iron equal to 36. That is why obeys EAN rule. And last compound, platinum NH4Cl2, platinum NH3 bracket Cl2. Okay, now what is the oxidation state of platinum? Ammonia, amines are neutral ligands. So 0, here is minus 2 is equal to 0. Answer 0 येण्यासाठी तुम्हाला इथं किती लिहावं लागेल? -2 plus 2 is equal to 0. Platinum वरती चार्ज किती आला? +2. EAN, effective atomic number of platinum, is equal to Z plus Y. You can say Z. Platinumचा atomic number तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. प्लॅटिनम निकेलच्या खाली येतं वाहनो. निखिलने पंडितला पटवले धाडसाने. निखिलने पंडितला पटवले धाडसाने आणि तुम्हाला प्लॅटिनमचा atomic number कॅल्क्युलेट करायचा आहे. What is the atomic number? Fekoni means 28 plus 18 plus 32. So 28 plus 18 plus 32. So it becomes 8, 16, 18, 1, 3 to 5, 6 and 7, 78. So atomic number of platinum is 78 minus. What is the oxidation state of platinum? Is 2 plus electron donated. There are 4 donated ligands. 4 2s are 8. 78 minus 2, it's 76 plus 8 is equal to 74. So effective atomic number of platinum is 74. But it do not obeys EAN rule because if answer is 86, then and then only platinum obeys EAN rule. In this compound, platinum do not obeys EAN rule. तर बाळांनो आपण या लेक्चर मध्ये काय बघितलं? इफेक्टिव्ह atomic number and EAN rule. Thank you so much for watching.